हॅलो गाईज, हा माझा न्यू ब्लॉग आहे. मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे. तुम्ही मला चांगला सपोर्ट करा आणि तुम्ही माझ्या हा हल्दी मेकअपच्या ज्या स्टेप बाय स्टेप आहेत तो तुम्ही फॉलो करून जर तुम्ही ब्राईट करायला जात असेल तर तुम्हाला मेकअपमध्ये कधीच कोणत्या समस्या होणार नाही. आता तुम्ही बघू शकता की हल्दीचा जो आहे पूर्णपणे मी लेप तिच्या फेसवरती लावलेला आहे आणि तो मी ड्रायरनी ड्राय केलेला आहे आणि प्लस आता त्याला पूर्णपणे ड्राय झाला. आता मी पाण्याने क्लीन करते आहे. पाण्याने क्लीन करून हलक्या हलक्या हाताने मसाज करायची, म्हणजे हल्दी जे आहे ते पूर्णपणे निघून जाणार. आणि मग वेट वाईप्स असते त्यांनी क्लीन करून घ्या. आणि जे क्लिन्झिंग मिल्क आहे ही तर सहसा कुठे पण तुम्हाला मिळू शकते, मेडिकल मध्ये वगैरे. तर तुम्ही क्लिन्झिंग मिल्क घ्या. क्लिन्झिंग मिल्कनी तुम्ही जे आहे पूर्ण फेसवरती लावा. हलक्या हलक्या हाताने राऊंड 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 हाताने मसाज करून तुम्ही वेट वाईप्सच्या सहाय्याने तुम्ही ही हल्दी रिमूव्ह करू शकता. हल्दी रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही आता बघू घ्या की बघा वेट वाईप्सला किती सारे हल्दीचा जो आहे तो येत आहे. आपण किती पण फेस पाण्याने वॉश केलं पण तितकं क्लीन होत नाही जितकं आपलं क्लिन्झिंग मिल्कच्या साह्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने क्लीन करता येते. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कधी पण ब्राईट करायला जात आहे तर ब्राईटच्या फेसवरची तुम्ही जे हळद आहे ती पूर्णपणे क्लिन्झिंग मिल्कनी क्लीन करा. आता तुम्ही बघू शकता तिचा फेस टोन ॲज इट इज जसा तिचा आधी होता तसं झालेला आहे. आपल्याला मेकअप करायला खूप सोप्या पद्धतीने आता करता येणार, म्हणून क्लिन्झिंग मिल्कचा वापर करायचा. आणि जेव्हा तुम्ही हल्दी मेकअप करताय तर एकदम जास्त कन्सिलर वगैरे खूप जास्त म्हणजे फाउंडेशनची लेवल वगैरे जास्त ठेवायची नाही, खूप कमी प्रमाणातच ठेवायची. कारण की तो हल्दी मेकअप असतो आणि त्यामध्ये ब्राईडचा डान्सचा वगैरे प्रोग्राम राहते. खूप जास्त तिला आणि हल्दीचं कसं असतं ना, जितकं कमी लेअर ठेवला की तितका छान आपला मेकअप होतात. आता तुम्ही बघू शकता की मी जे आहे फाउंडेशन लेवल कन्सिलर लेवल खूप कमी ठेवलं आहे, मी काही जास्त लावलेलं नाही. आणि जेव्हा पण तुम्ही हल्दी मेकअपमध्ये काम करत असेल तर तेव्हा तुम्ही काय करा, पूर्ण ऑल ओव्हर कॉन्टरिंग ब्लशर हायलायटर हे संपूर्ण तुम्ही जे आहे पावडरमध्येच करा. जास्तीत जास्त लेअर लावायचा प्रयत्न करू नका, खूप कमी कमी लेअर लावा. इतका सुंदर मेकअप आणि पूर्णपणे ड्रायफ्रूट मेकअप होतात. आणि ब्राईडला किती पण स्वेट येणार नाही किंवा तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम जाणार नाही. अशा पद्धतीने माझं स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करत असेल तर तुमचा मेकअप अगदी खूप सुंदर होणार आणि तुम्हाला जे आहे पूर्णपणे ड्रायप्रूफ मेकअप मिळणार, स्वेटप्रूफ मेकअप मिळणार आणि किती पण हात लावला ते स्पॅच येणार नाही. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.